हॅलो. माझे साथी आहे तिथे मिस्टर चिदंबर. काय वाटते एक तगडी टीम वर्सेस एक होम टीम, काय वाटते काय मुकाबला असेल? सुधीर, मुकाबला काहीही असू दे, हे मात्र नक्की की एकदम रोमहर्षक मॅच होणार आहे, त्यात सवालच नाही. एकंदर विघ्नहर्ता टीमचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर प्रेक्षकांचं म्हणणं आहे की वन साइडेड मॅच होईल. मला वाटतंय तुम्ही तर आशावादी आहात. हा किरण, आशावादी आहात. पाहूया. उम्मीद पे दुनिया कायम. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय किरण. पहिला चेंडू, कार्तिक जबरदस्त फटका आणि पहिल्या चेंडूवर अवांतर स्वरूपात एक आणि बॅटच्या स्वरूपात एक अशी 2 धावेनं संघाचं खातं उघडतंय. किरण निघतोय. ओ परत एकदा नो चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण राजेश आणि परत एकदा प्रसाद हाटे. नो +2. पंच जरा सामना थांबवा जरा 2 मिनिटं फक्त. पंच 2 मिनिट. चला ओके. चला किरण थोडस महागडं षटक हाताळतोय. परत एकदा जबरदस्त फटकेबाजी करतोय कार्तिक. वंडर बॉय फॉर गोल्फलिंग जेसीचा. परत एकदा एक नजाकत भरा शॉट, त्याची साथ देतोय तो झॅफ्री. GLPL चा हायेस्ट रनर होता जॅफ्री. परत एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण कुणाल्याचं. किरण 2 अवांतर चेंडू नंतर कमबॅक करून देतोय. कार्तिक मोठा फटका मारायचा प्रयत्न. परत एक निर्धाव चेंडू, सलग 3 निर्धाव चेंडू ठेवण्यात यशस्वी ठरलाय तो किरण. हो 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 हो, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. 2 खराब चेंडू नंतर कमबॅक करून दिलाय ते किरण याने. कार्तिक, किरण टू कार्तिक. परत एकदा चांगला फटका, निश्चितच एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय. दरम्यान पहिलं षटक चालू असताना ओव्हर, सॉरी, पहिल्या 2 खराब चेंडू नंतर चांगलं कमबॅक करून दिलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीत धाव संख्या झाली ती बिनबाद 7. आता वैयक्तिक सॉरी, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो वर्ल्ड फेमस मिस्टर आदी गवांडे. स्ट्राईकला आहे तो झॅफरीन. पाहूया आदी टू झॅफरीन. एक आगळी वेगळी स्टाईल आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज गारद होतोय. अनोख्या स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय विघ्नहर्ताचा स्टार गोलंदाज. गोलंदाजी करतोय आदी गवांडे, परंतु प्रेक्षकांच्या सगळ्या नजरा आहेत तो हर्षल पाटीलवर. मोठं नाव आहे. ओ हो, सचिन चाफेकर. नाव खूप जुनं आहे, काम खूप मोठं आहे. गोल्फलिंग जेसीचा आधारस्तंभ सचिन चाफेकर. आधी निघतोय गोलंदाजी मार करून. सामना करेल सचिन. पाहूया काय होत आहे. हो हो, आणि परत एकदा जबरदस्त विकेट. ओके, फलंदाज धाव बाद झालाय. काय वाटतंय एक चिदंबर सर, आता त्यांनी पहिल्या 2 खराब चेंडू नंतर परत कमबॅक करून दिले. किरणने तर पहिल्या 2 चेंडू नंतर जवळपास सलग 4 चेंडू निर्धाव टाकले. त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली. आधीची आधी आधी हे नाव खूप मोठं आहे बॉलिंग क्षेत्रामध्ये, पण निश्चितच पुढे आलोक आणि हरेश यांच्या बॅटिंगवरती सगळ्यांना पूर्ण भरोसा आहे. आणि नक्कीच ही ह्यांची टीम 30 रन तरी क्रॉस करेल अशी मला आशा आहे. आणि हे विकेट, कार्तिकची विकेट. आधी विकेटवर विकेट घेत आहे. जे एक्सपेक्टेड होतं बॉलर आधीकडनं, त्याने तो त्याच्यावरती खरा उतरत आहे.
निश्चितच आता बेटा लड़का आउट हो गया, पप्पा आ गया अभी. चला आता आधी निघतोय षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यशस्वी षटक हाताळतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. आधी षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघतोय. स्ट्राईकला आहे तो पंकज. आधी स्ट्राईकला आहे तो पंकज. पाहूया. चला 2 षटकांच्या अखेरीत धावसंख्या झाली ती 9. 3 बाद 9. थोडस अडचणीत असा संघ सापडलाय. आता गोलंदाजीची धुरा घेऊन येतोय तो दीपक गवांडे. कितपत रन करण्यात यशस्वी ठरतोय ते पंकज आणि आलोक. तितक्याच ताकदीचा मोठा प्लेयर आहे, स्टार प्लेयर आहे गोल्ड फ्लिंगचा आलोक राव. दीपक टू आलोक. एक चांगला संघर्ष पाहायला भेटेल, सामन्यात पाहायला भेटेल. ओ हो नजाकत वाला. आणि काय पाहतोय, 1 रन सेव्ह केलेले. 1 रन सेव्ह. ओके. निश्चितच जबरदस्त फिल्डिंग कुणाल जाधव याची. आलोक. ओ जबरदस्त फटका, जबरदस्त फटका, जबरदस्त. आपला फॉलो थ्रू मध्ये ओ नजाकतवाला एक धावेची भर. धावसंख्या झाली ती 2 आकड्यांमध्ये पोहोचते. धावसंख्या कासवाच्या गतीने चालले. 10 या आकड्यावर पोहोचली ती धावसंख्या. या चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. परत एकदा डिक्लेअर स्वरूपाची 1 धावसंख्या झाली ती 11. दीपक तो आलोक. हो नजाकतवाला फटका मारण्याचा प्रयत्न. आणि काय पाहतोय पंच. नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंकज आणि आलोक राव याच्यामध्ये. दीपक टू पंकज. पाहूया. हो हो गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित थोडस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 3 षटकाच्या अखेरीत धावसंख्या झाली ती 3 बाद 13. मयुरेश इथे ओके. या विघ्नहर्ता टीमचे कोच, हेड कोच अथर्व कनसे मार्गदर्शन करतात. दरम्यान मयुरेश खराब चेंडू, पहिला चेंडू खराब चेंडू. एका अवांतर धावेनं सुरुवात केली. धावसंख्या झाली ती 3 बाद 14. मयुरेश टू. परत एकदा कुणाल प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. 1 धाव यशस्वी नाही झालेलं. हा डेलिब्रेट. अरे पण पायाने उडवलं. अरे मला ओके. डेलिब्रेट डिलिव्हरी. पंच काय 1 रन. त्याने बॅट फिरलेली तर चाललं. हो हो नजाकतवाला शॉट. पाहूया. 1 धाव तर घेतलेले आहे. निश्चितच चांगला खूप वेळानंतर आलेला एक सुंदर फटका होता. मयुरेश टू आलोक. हो परत एकदा. आणि प्रसाद हाटे चांगली फिल्डिंग केली. निश्चितच 2 धावा वाचवण्यात. पंकज गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता आलोकला आपले हात मोकळे करावे लागतील, कारण फक्त आता 9 चेंडू शिल्लक आहेत. मयुरेश टू आलोक. पाहूया. परत एकदा नजाकतवाला शॉट. होम ग्राउंड आहे आलोक रावचं. आलोक. मयुरेश टू आलोक. पाहूया. हो हो परत एकदा राहुल पाटील प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. 1 धाव तर घेतलेले आहे. 20 धावा. चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट चाललाय. चांगली फलंदाजी करतात. परत एकदा खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. धाव संख्या झाली ती 21. मयुरेश टू पंकज.
चांगला फटका मारा किरण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त कमबॅक. मयुरेशाचा चांगला सपोर्ट भेटला आणि फलंदाज धावबाद झालाय. दरम्यान 4 षटकाच्या अखेरीत धावसंख्या झाली ती 4 बाद 21 आणि गोल्फलिंग जेसी मधून यंगेस्ट मिस्टर हसमुख पांड्या सर आलेले आहेत. तरुणांना लाजवेल असं फिटनेस आहे त्यांना. स्ट्राईकला येतील. गोलंदाजी मार्कवर परत एकदा वैयक्तिक दुसरं संघाचं शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो आदी गवांडे. हो, उचलण्याचा प्रयत्न. हसमुखबाई आले, हसमुखबाई परत निघाले. धन्यवाद. आपली उपस्थिती खूप मौल्यवान होती. धन्यवाद. दरम्यान आता आले ते श्री अय्यर. आदी तू श्री. हो हो, नजाकतवाला शॉट. श्री अय्यर आपलं खातं खुललंय एक या धावसंख्येनं. आदी गवांडे खूप जबरदस्त गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलं आहे आदी तू श्री अय्यर. परत एकदा नजाकतवाला फिलिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय ते श्री आणि आलोक. आता आलोकला शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आलोक काही करामत करतो का पाहूया. ओ, मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 24. निश्चितच चांगली. ज्या टीम एक खतरनाक टीम, खतरनाक ज्यांचं बॉलिंग स्क्वॉड आहे त्यांच्या समोर ही धावसंख्या निश्चितच चांगली मानली जाऊ शकते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे तो आलोक. काय 2 मोठे फटके येऊ शकतात का पाहूया. ओ, एक चांगला प्रयत्न होता. 2 धावा. आता षटकातील शेवटचा आणि या इनिंग मधला निर्णायक चेंडू बाकी असेल. पाहूया या चेंडूवर जर चौकार आला तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली जाऊ शकते. आदी तू आलोक पाहूया. आदी मंकी विकेट घ्यायचा प्रयत्न करतोय आदी गवांडे. आदी टू आलोक पाहूया. हो, आणि राहुल पाटील यांनी त्यांची खेळी समाप्त केलेली आहे. मला काय वाटतं चिदंबर साहेब 26 रन फायटिंग स्कोर आहे. 26 रन फायटिंग स्कोर आहे कारण 27 रन पाहिजे जिंकण्यासाठी. फायटिंग स्कोर आहे त्यांच्याकडं. गोल्फलिंग जेसी कडे चांगली गोलंदाजी आहे. काय वाटतं तुम्हाला मॅच टफ होईल, लास्ट बॉल पर्यंत जाईल? लास्ट बॉल तर अवघड आहे. कदाचित 4 ओव्हरमध्ये संपू शकते ही मॅच. पण क्रिकेट हा गेम असा आहे की कधी काहीही बदल घडू शकतात. हरेश आपले जे CEO आहे जश क्रिकेटचे, त्यांची आक्रमकता बॉलिंगचे बघता मला वाटतं कदाचित त्यांनी जर पहिला ओव्हर घेऊन एखाद दुसरी विकेट काढली तर ही मॅच त्यांच्या हातात नक्कीच असेल. निश्चितच आता परीक्षा लागणार आहे ती फिल्डरची आणि क्षेत्ररक्षकांची आणि गोलंदाजांची. काय पद्धतीने गोलंदाजी करतात. कारण एक 5 धावा असत्या तर थोडस बर्डन आलं असतं. एक मानसिकरित्या थोडस बर्डन झालं असतं. परंतु ही 26 धावा ही काही खराब नाहीये. चांगला स्कोर असेल तो डिफेन्स करायला. आता जबाबदारी घेतली आहे दीपक गवांडे आणि जश क्रिकेट बॉलिंगला सुरुवात करणार आहेत. नो है फील्ड पे. बॉलरचं नाव दीपक. बॅटिंगला तयार. आपली बॅटिंगने फेमस आहेत. ग्राउंड शॉट असो,
एरियल शॉट असतो, सगळे शॉट्स मारण्यामध्ये ते हुशार आहेत. पहिला चेंडू झाल्यानंतर स्कोर आहे 1 रन विघ्नहर्ताचे. अय्यर यांची खूप सुंदर बॉलिंग, 3 बॉल मध्ये 1च रन दिलेली आहे. अजूनही प्रेशर वाढवत गेले तर निश्चितच त्यांना विकेट मिळू शकते. 4 बॉल 2 रन, बॉक्सच्या बाहेर डायरेक्ट जाता जाता वाचलेला आहे चेंडू. एक रन मिळालेला आहे. 5 चेंडू मध्ये 3च रन दिलेले आहेत. अजूनही पहिली ओव्हर जी टाईट व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे अपेक्षितरित्या टाईट टाकत आहेत. शेवटच्या चेंडूवर 2 रन आलेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस स्कोर संख्या रन संख्या झालेली आहे, धावसंख्या 5 रन झालेले आहेत. काय पाहतोय सुधीर, आपल्या पलावाचे सुपरस्टार बॉलर आलेले आहेत नाऊश भगत, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आताच नाऊश याचे समर्थक, कट्टर समर्थक माझ्या बाजूला बसलेले आहेत. प्रशांत कोकम थानकर यांचा एक हुकमी एक्का आहे, ज्या ज्या वेळे या स्पर्धा होतात, बाहेर कुठेही स्पर्धा झाली तर त्यांच्या टीम मध्ये नाऊश भगत हा लक्की चॅम्प आहे त्यांचा, आणि तो करिश्मा करून दाखवू शकतो. त्यामुळं आणि काय पाहतोय, 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी जबरदस्त क्षेत्ररक्षण हसमुख पांडे यांच्याकडून. जाऊया आमचे सहकारी चिदंबर यांच्याकडे. निश्चितच कोणालाही लाजवेल अशी फिल्डिंग केलेली आहे हसमुख यांनी, आणि बाउंड्रीवरती आलोकने पण सुंदर 4 अडवलेला आहे जाता जाता, त्याच्यामुळे 3 रनांची निश्चितच. खूप सुंदर बॉल, नाऊश याचा मस्त चेंडू, दीपक बीट झालेले आहेत शॉट मारण्यामध्ये. नाऊश यांचा पुढचा बॉल, 3 बॉल झालेले आहेत, 1च रन दिलेला आहे अजूनही, आणि अजून सुंदर फिल्डिंग, खूप सुंदर फिल्डिंग, पण रनआउटचा चान्स घालवलेला आहे. दीपक सरपटत कोलंट्या उड्या मारत, उडी मारत, लोळत, गोल फिरत, काही का असेना क्रीज मध्ये जाऊन पोचलेले आहेत. त्यामुळे रनआउट होता होता वाचलेले आहेत, ते जीवनदान मिळालेलं आहे. बॉल झालेले आहेत एकूण 4 बॉल झालेले आहेत. नाऊश यांचा 5वा बॉल, प्रेशर टाकत आहेत, पण 2 रन गेलेत. प्रेशर थोडस लूज झालेलं आहे 2 रन गेल्यामुळे. स्कोर झालेला आहे 9, 1 ओव्हर 5 बॉल 9 रन. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, 9 रन दिलेले आहेत, विकेट मिळवेल का? 1 रन गेलेला आहे. याचबरोबर 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 10. आणि खूप सुंदर डिसिजन, प्रेशर टाकण्यासाठी श्रीला परत बॉलिंगला बोलवलेला आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर संख्या 10 आहे. नाऊश आणि श्री दोघांनी 5-5 रन दिलेले आहेत. आता उरले आहेत 18 चेंडू, त्याच्यात 17 धावांची गरज आहे. कार्तिक याचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण, निश्चितच 4 अडवलेला आहे कार्तिक याने. दीपक याने पाठी वळून पाहिलेलेच नव्हते, जर पाहिले असते तर कदाचित धावत परत क्रीज मध्ये येऊन पोचले असते. रनआउट झालेला आहे, नो बॉल होता, नो बॉल वरती रन घ्यायच्या प्रयत्नामध्ये रनआउट झालेले आहे दीपक. ही महत्वपूर्ण विकेट आहे
आणि इकडे खूप जेफिनची खूप सुंदर फिल्डिंग. निश्चितच अजून एक चौका अडवलेल्या टीमसाठी 3 रन वाचवलेली आहेत. अशाच प्रकारे खेळत राहिले तर निश्चितच प्रेशर पडेल टीमवरती. एक विकेट पडताच एकदम जोश आलेला आहे. माहोल जोशने भरून आलेला आहे बॉलिंग टीम मध्ये. डॉट बॉल सुंदर. खूप सुंदर फिल्डिंग करत आहे जस्ट क्रिकेट. निश्चितच खूप अवघड करून देत आहे. ओव्हर झालेली आहे. 12 बॉल 13 रन. चुरस एकदम. बॉलिंगला अमित. बघूया काय करतायत. 12 चेंडू 13 धावा. कार्तिककडे बॉल. फिल्डिंग निश्चितच फिल्डिंग केलेली आहे शांतपणे. एकच रन गेलेला आहे. 11 चेंडू 12 धावांची गरज. सुंदर फिल्डिंग. श्री खूप प्रयत्न करत आहे बॉल आडून रनआउट करायचा. पण बॉल त्यांच्या हातात आलेला नाही आणि आता निश्चित रनआउट करू शकतायत. एक या इकडे 2 रन एका ठिकाणी 2 रन गेलेले आहेत. नऊ चेंडू 8 चेंडू 8 धावांची गरज. आणि हा फटका बाहेर मारलेला आहे. किरण आंबेकरचा फटका बाहेर. विकेट मिळाली आहे. विकेट बरोबर एक डॉट बॉल सुद्धा झालेला आहे. आता 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवर 2 रन काढलेले आहेत. त्याच्यामुळे 6 बॉल 6 धावांची गरज. एखाद दुसरा डॉट बॉल जाणं गरजेचं आहे जर जस्ट क्रिकेट यांना मॅच जिंकायची असेल तर. शेवटची ओव्हर हसमुख भाई यांच्याकडून. 1-2 मिनिटं थांबा. लॉक झालेला आहे. या मोबाईलचा पासवर्ड कोणाकडे तरी असेल त्यांनी येऊन पासवर्ड द्यावा. दिग्विजय धावत धावत येत आहेत कारण त्यांना भीती वाटते की त्यांची जी 100 कोटीची संपत्ती आहे ती 200 कोटीची संपत्ती आहे ती हिसकावून घेण्यात येईल. त्याच्यामुळे त्यांनी अनलॉक करून दिलेला आहे. शेवटची ओव्हर हसमुख भाई. 6 बॉल 6 धावांची गरज. वाईट दिला गेला आहे. हा हसमुख भाईंकडनं एक एक्सपेक्टेड नव्हतं. 1+1 1 मिनिट 1+1 वाईट प्लस एक्स्ट्रा. खूप महागात पडणार आहेत हे 2 रन. पाच चेंडू 3 धावांची गरज. चार बॉल मध्ये 2 धावा. विघ्नहर्ताला जिंकायला. स्कोर
इक्वल झालेला आहे. 3 चेंडू बाकी, 1 रनची गरज. नहीं डाला था, हो गया 2, 1 2 रन है और 1 रन डाल. विघ्नहर्ता